नमस्कार, ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 23वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण मोती कसे वर्क करायचे हे पाहिलेले आहेत। आज आपण अशा प्रकारचे गहू मणी आहेत ते कसे वर्क करायचे हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। 423 नंबरचा जरी थ्रेड घेतलेला आहे। सुरुवातीला नेहमीप्रमाणेच एक गाठ बांधून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा असे पेन्सिलच्या साहाय्याने एक सरळ रेष आखून घ्या। थोडीशी मोठी आखली तरी चालेल। आरी वर्कची सुई घ्यायची आहे। आता आपण थ्रेड हा रिंगच्या खाली ठेवून घेऊयात। ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणेच आपण मागच्या बाजूला एक टाका घालून घेऊयात। सिंगल मणी हा सुईमध्ये घ्यायचा आहे। मणी सुईमध्ये कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। अगदी जवळ टाका घालून घ्यायचा आहे। मण्यांच्या अगदी जवळ टाका घालून घ्यायचा। दोन मण्यांमध्ये गॅप राहिला न पाहिजे। अगदी जवळ जवळ मणी लावले गेले पाहिजेत। अगदी सावकाश वर्क करायचं आहे मण्यांचं। आपण कसा मणी घेतोय सुईमध्ये, जे टोकदार बाजू असते ते आतल्या साईडला करायची आणि फुगीर बाजू बाहेरच्या साईडला। अशा प्रकारचा आपला हा गहू मणी आहे। फुगीर बाजू बाहेरच्या साईडला आणि टोकदार बाजू आतल्या साईडला। अशी आतल्या बाजूला ही टोकदार बाजू आणि फुगीर बाजू बाहेरच्या साईडला। तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। अगदी सविस्तर माहिती मी इथे तुम्हाला सांगत आहे। आपण अशा प्रकारे दोऱ्यामध्ये आपण मणी ओवत आहोत आणि असे अगदी जवळ जवळ टाके घ्यायचे आहेत। चेन स्टिचचा व मण्यांचा वर्क करण्याचा भरपूर सराव करून घ्या। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे। जर चेन स्टिचचा आणि मण्यांचा वर्कचा सराव जास्त झाला की तुम्हाला आरी वर्क करणे अगदी सोपे जाते। ब्लाउजवर कोणतीही डिझाइन असू दे करणे अगदी सोपे जाते। याच मण्यांचे परत आपण बुट्टे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। सुरुवातीला तुम्ही सुद्धा सिंगलच मणी असा वर्क करा। सुईमध्ये सुद्धा घेताना अगदी सिंगल मणीच घ्यायचा, म्हणजे ते खालीवर होणार नाही। हा मणी मोठा असतो त्याच्यामुळे सिंगलच मणी हा सुईमध्ये घ्यायचा आहे। अगदी जवळ आपण मण्यांचा टाका घेतोय। दोन मण्यांमध्ये गॅप न राहिला पाहिजे। अगदी जवळ जवळ असे टाके घ्यायचे आहेत। इथे आपण हा शेवटचा मणी लावून घेतलेला आहे। आता एक सिंगल साखळी टाका घेऊन इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत। अगदी जवळ जवळ एक सारखे आपण मणी लावलेले आहेत। तुम्ही सुद्धा असे सिंगलच मणी लावा, म्हणजे दोन मण्यांमध्ये गॅप राहणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।